सखी सावली काव्यांजली। पाणी पी, पाणी पी आई। मी ठीक आहे। कसं झालं? मस्त मस्त झालं है ना? तुला आवडलं ना? बस। आत्या, तुम्हाला आधी का नाही सांगितलं? मी जेवायच्या ऐवजी हलवाच खाल्ला असता। घे ना तू, अजून घे घे। आता बस, पोट भरलंय आणि आईला आवडलंय हे ऐकून तर माझं अजून जास्त पोट भरलंय। एक मिनिट। वृंदा, हल्ली मी नसताना योगायोगाने इथे बरीच लोक यायला लागलीत ना, आणि योगायोगाने ती सगळी तुला बरी भेटतात ग। सांभाळा स्वतःला, नाहीतर योगायोगाने एके दिवशी तुझ्या बाबतीत असं काहीतरी घडेल की तू स्वतःला सांभाळू शकणार नाहीस। मधुरा, अगं खाताना बोलायचं नसतं, आत्ताच ठसका लागला होता ना तुला? ठसका एकदाच लागतो, पुन्हा पुन्हा नाही लागत। डॅडू, मला पूजेच्या फंक्शन साठी नवीन ड्रेस हवाय। माझ्या फ्रेंडनी तिच्या बर्थडे वर जो ड्रेस घातला होता ना, अगदी तसाच। मला पण अगदी तसाच मिळेल असं नाही, पण आपण दोघांनाही छान कपडे घेऊ। उद्या तुमची शाळा सुटली ना की आपण जाऊ खरेदीला। ए आई, तुझा चॉईस ना एकदम बोरिंग आणि ओल्ड फॅशन्ड आहे, तू नको यूज प्लीज। त्याऐवजी मी अशुमावला सोबत घेऊन जाईन। अगं त्याची गरजच पडणार नाही। आमच्या ऑफिसमध्ये माझ्या एक कलीग आहेत, श्रेष्ठा आंटी। तुम्हाला जसे हवे तसे कपडे मिळतील, त्या घेऊन देतील, एकदम ब्रँडेड कपडे। ओके डॅडू। निक्स, ऑसम, खतरनाक, भारी, कडक, एक नंबर हाई क्लास हलवा केला होतास तू। सगळ्यांना खूप आवडला माहितीये। मी तर उद्या सकाळी पण खाणार आहे। निक्स, किती प्रेमाने केला होतास यार तू हलवा। अगं काय मला माहितीच नव्हतं तू इतकी जबरदस्त कुक आहेस। आणि तू आम्ही घरी नसताना हे। प्रीत, ऐक ना। काय ग? ऍक्च्युली मी तुला एक गोष्ट सांगितली नाहीये, पण आत्ता ती तुला सांगायलाच हवी। सांग ना। तो जो हलवा होता ना, तो मी स्वतःच्या हाताने नव्हता केला। निक्स, गंमत करतेस का? अरे प्रँक नाही करत आहे मी, खरंच मला नाही करता येत हलवा। ऍक्च्युली मी रेस्टॉरंट मधून ऑर्डर केलेला तुझ्यासाठी तो। निकिताचा घरातला वावर दिवसेंदिवस वाढतच चाललाय, त्यात पुन्हा वृंदाची तिला पूस आहे। पाणी डोक्यावरनं जायच्या आधी काहीतरी करायलाच पाहिजे। प्रीतमला न दुखावता त्या निकिताला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढायलाच लागेल, पण कसं? ताईसाहेब, हे बघा, किचन मध्ये ओट्याजवळ सापडलं, म्हटलं नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार। हॉटेलचं बिल?
याचा अर्थ निकिताने तो हलवा स्वतः बनवला नाही तर विकत आणला. इतकं खोटं बोलली ती. व्हॉट? निक्स, तू असं का केलंस आणि कशासाठी? वृंदा आतूनच मला घरी बोलवून तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज म्हणून प्लॅन करायला सांगितलं आणि मग मी ही अशी खोटारडी मुलगी माझ्या प्रीतमची बायको होणार. दिस इज नॉट डन यार. आय मीन, तू बाहेरून ऑर्डर केलं त्याबद्दल वाद नाहीये, पण तू असं खोटं वागायला नको होतंस. अरे मी नाहीच म्हणत होते त्यांना, पण त्यांनी मला इतका आग्रह केला की मला काहीच म्हणता येईना. आज इतकं खोटं बोलण्या परिस्थितीची मजल गेली. उद्या माझ्या मुलाला फसवायलाही कमी करणार नाही. अशी खोटारडी मुलगी माझ्या प्रीतमची बायको होऊ शकत नाही. तिला मी प्रीतमच्या आसपास फिरकूनही देणार नाही. अगं, मी निक्स आई समोर किती कौतुक केलंय माहितीये का, आणि आईलाही आवडला हलवा. मी सगळ्यांना स्वतःहून दिला. निक्स, यू नो ना, आईला खोटं बोललेलं, खोटं वागलेलं अजिबात आवडत नाही. अरे हो, पण आतूनही खोटं वागायचं नसेल कदाचित. ते आपल्या भल्यासाठीच सांगत होत्या ना. सॉरी यार प्रीतम, आय एम सो सॉरी. तू प्लीज रागवू नकोस यार माझ्यावर, नाहीतर मधुरा आंटी सुद्धा माझ्याबद्दल गैरसमज करून घेतील. आय एम सो सॉरी. निक्स निक्स निक्स, प्लीज तू रडू नकोस यार. मी समजू शकतो. प्लीज फॉरगेट इट. पण प्लीज पुन्हा असं कधीही वागू नकोस. निक्स, तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे हे माझ्यासाठी आणि आईसाठी पुरेसं आहे. त्यासाठी तुला वेगळं काही प्रूफ करायची गरज नाहीये. आणि जर तुला एखादा पदार्थ येत नसेल तर तू आईकडनं शिकून घेशील. एवढं काय त्यात? प्लीज निक्स, तू जशी आहेस तशीच मला आवडतेस का? त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाहीये. आणि हे असले शॉर्टकट्स तर अजिबात नको. निक्स, तुला पटतंय ना मी काय म्हणतोय ते? हो. आता हे रडणं थांबव आणि हस बघू. दॅट्स लाईक माय गर्ल. चल ठेवतो मी. तू आता उगाच टेन्शन घेऊ नकोस. ओके. मी हँडल करतो इथली सिच्युएशन. चल, गुड नाईट. गुड नाईट. हॅलो, बोला. हो, मीच काव्या प्रभुदेसाई बोलतेय. अच्छा अच्छा, बर बर बर. कधी हवं होतं? 8 दिवसानंतर का? मी देऊ शकेन, पण मला विचार करून सांगायला थोडा वेळ द्या ना प्लीज. हो. कुणाचा फोन आहे का? आई, अहो बाबांच्या लाफ्टर क्लबमध्ये ते पालकर आहेत ना, त्यांच्या भाचीचा फोन होता. त्यांच्या घरी काहीतरी फंक्शन आहे, त्यासाठी त्यांना जेवणाची ऑर्डर द्यायची होती. अगं, मोठी माणसं आहेत ती. घे बिंदास ऑर्डर. आणि आम्ही आहोत ना तुझ्या मदतीला. बाबा, एखाद्या घरगुती फंक्शनची ऑर्डर येते, एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यासारखं सांगताय तुम्ही. अरे, पालकरांची भाची एका मल्टीनॅशनल मध्ये CEO आहे. मी पालकरांना नंबर नाही दिला. तिने स्वतःहून काव्याचा नंबर मिळवून तिला ही मोठी ऑर्डर दिली आहे. म्हणजे तिने काव्याच्या हातच्या चवीबद्दल आधीच ऐकलं असणार. अरे, बडी व्यक्ती आहे ती. काव्या मेहनत घेऊन निश्चित ही ऑर्डर पूर्ण करेल. अरे, त्याच्यातनंच आणखी लोकांचा संपर्क होईल, मोठ्या ऑर्डर्स मिळतील. बिझनेस असाच एकातनं एक वाढत जातो. विशू, मला हे तुला सांगायची गरज नाहीये. बाबा, पण हे सगळं तू मस्त निभावून नेस. हो, मग आहेच माझी सून गुणी आणि मेहनती. काव्या, तू घे ऑर्डर. आम्ही आहोत ना मदतीला. अरे मुलांनो, तुम्ही तुमच्या आईला सांगा, काव्या प्रभुदेसाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. बाबा,
अरे म्हणा, काव्या प्रभुदेसाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आई, तेवढ्या मोठमोठ्या ऑर्डर्स घेतल्यास तर तुझी खूप मोठी कॅटरची कंपनी असेल आणि तू तुझी मॅनेजर. नाही काय म्हणतात ते, COE. अरे COE नाही बेटा, CEO. आणि तुझी आई सुद्धा आहे ना एखाद्या कंपनीच्या CEO पेक्षा कमी नाही आहे. एवढं सगळ्यांचं करायचं, सगळ्यांची काळजी घ्यायची, सगळ्यांना काय हवं नको ते बघायचं आणि एवढं सगळं सांभाळून बाहेरच्या ऑर्डर्स पूर्ण करायच्या छोटी गोष्ट नाही आहे. विशू, त्याला खूप स्किल लागतं बरं का. हो मुलांनो, चला आता गप्पा पुरे. आईला आणि मला जेवायचंय अजून. आवरा पटपट. हो आजी. जेवा पटापटा. आई, काय झालं, झोपली नाहीस? झोप उडेल असं काही घडलं तर झोप लागू शकते माणसाला. काय झालं? हे काय आहे प्रीतम? एकतर माझ्या परवानगीशिवाय निकिता माझ्या किचन मध्ये गेली हे मला अजिबात आवडलेलं नाही. मग तिने बाहेरून हलवा मागवला आणि स्वतः बनवला असं सांगितलं. काय हा खोटेपणा? बघितलंस का? आई, तिने हलवा बाहेरून मागवलाय मला माहिती आहे. प्रीतम, तुला माहित आहे ना मला खोटेपणा अजिबात आवडत नाही आणि तू निकिताचा खोटेपणा खपवून घ्यायचा प्रयत्न करतोयस. आई, अगं आत्ता सांगितलं तिने मला. तिला आपल्या सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तिने हे केलं. कदाचित तिची पद्धत चुकीची असेल पण हेतू वाईट नव्हता. प्लीज समजून घे तिला. तिने मला आत्ताच फोनवर सांगितलं. तिलाही खूप गिल्टी वाटत होतं. आई प्लीज माफ कर तिला. आई, माझ्याकडून जर एखादी चूक झाली तर तू मला माफ करतेस की नाही? तसंच तिलाही कर ना. तसं मी तुझा आहे तशीच ती सुद्धा तुझीच आहे. प्लीज आई, प्लीज फॉरगिव्ह हर, प्लीज. जा, झोप जा. खूप उशीर झालाय. नक्की? ओके, गुड नाईट. तू पण झोप वेळेत. निकिता तुझ्याशीच नाही माझ्याशीही खोटं बोलली आहे आणि मी या खोटेपणासाठी कुणालाही माफ करत नाही. अक्काईचं आवरलं असेल. झाली तुमची नाटकं सुरू. नेहमी काय ग फोनवर बोलत बोलत जेवायचं असतं? काकू, अगं मला ना अक्काई सोबत दिवसभराच्या गप्पा गोष्टी करायच्या असतात आणि मी जरी नाही केलं ना तरी ती काळजीने मला नेहमी फोन करते. हो, तिला काळजी आहेच तुझी, पण तुझं काय? तुला थोडी जरी काळजी असती ना अक्काईची तुझ्या तर एव्हाना कानातले आणून दिले असतेस. दिलेला शब्द बरोबर पाळला असतास. हे बघ अंजली, काहीही करून मला कानातले लवकरात लवकर हवेत. नंतर तोंड वाकडं करून हे झालं ते झालं सांगत बसायचं नाही.
समजलं? हे घे. पाप नुसता. लाडूचा फोन कसा आला नाही अजून? अक्काईचा फोन. काय ग लाडू, जेवायला बसले नाहीस अजून? अगं बसणारच होते आणि तुलाच फोन करणार होते. तू जेवलीस का? कुठे, मी पण वाट बघते तुझ्या फोनची. हे काय वाढून घेतलंय? तू वाढलंस की नाही? अगं हे काय, मी पण वाढून घेतलंय. चल आपण जेवता जेवता बोलूया. हो. काय मग पूजेची तयारी कशी चालू आहे? छान चालली आहे. अगं तुला माहितीये, आज पूजेची खरेदी करायला मी आणि आई बाजारात जाणार होतो. पण काय? नाही काही नाही, जाऊ दे. अगं ऐक ना, एक गोष्ट सांगायचीच राहिली तुला. पूजेनंतर ना मला जेवणाची मोठी ऑर्डर आली आहे. हो का? मग तू ऑर्डर घे ना, मी येईन तुला मदतीला. हो, आणि घरातले सगळे सुद्धा म्हणालेत की ते माझ्या पाठीशी आहेत. मग झालं तर. पण फक्त ना लाडू, तोडेच तेवढं सापडत नाहीयेत. त्याचंच टेन्शन आलंय मला. अक्काई, अगं घरातच असतील कुठेतरी. आणि तू उगाच काळजी करू नको. तू इतक्या धावपळीत असतेस, दिवसभर कामच करत असतेस, म्हणून त्या गडबडीत राहिले असतील कुठेतरी. मी देवाकडे प्रार्थना करणार आहे की तुझे तोडे लवकरात लवकर सापडू दे. तू आता काळजी करू नको, शांत हो बरं. आणि हो, आधी जेवून घे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. काय म्हणालात? तुला कुठं काय म्हणालो? वाक्य कुठेतरी वाचलं होतं, ते फक्त आठवलं. नको त्यावेळी नको ते बरं आठवतो तुम्हाला. मग नको त्यावेळी नको ते बरोबर बोलायला सुचतंय तुला. मी काय बोलले? अरे त्या अंजलीला तू नेहमी घालून पाडून बोलत असतेस. दिवसभरात दमून आल्यानंतर ती सुखाचे 2 घास पण खाऊ देत नाहीस तू तिला. आता मी काय करू तुम्ही सांगा. काव्याच्या लग्नाचा वाढदिवस येतोय. तिने कानातलं द्यायचं कबूल केलं होतं, माहिती आहे ना. अजून पैसे जमले नाहीये. अरे जमतील ग, किती मेहनत करते. आणि हे बघ, तू सारखी सारखी अंजलीच्या मागे लागू नकोस. तिच्याशिवाय दुसरं जग नाहीये का तुला? त्यापेक्षा ना तू एक काम कर, तू अश्विनीकडे लक्ष दे. ती दिवसभर जे काय करत असते ना ते बघ. हो, तेच करणार आहे मी. अश्विनीकडेच बघणार आहे. हो, कारण ते बघावंच लागेल, कारण ते महत्वाचं आहे. जाऊ द्या. काय ग? हे बघा, या सगळ्या नवीनच साड्या आहेत आई. यातलीच नेसन ना कुठली तरी मी पूजेला. तुम्ही नका काळजी करू. काळजी करू नको कशी म्हणते ग तू? घरात मुलांना नवीन कपडे घेणार आहे आणि घरातल्या सुनेला जी पूजेला बसणार आहे तिला नवीन साडी नको असं कसं ग? ते काही नाही, नवीन साडी घ्यायलाच हवी आपल्याला. आई हो, यातल्या कितीतरी साड्या अशा आहेत ज्यांची घडी सुद्धा मोडली नाहीये मी. यातलीच नेसेन ना एखादी. असू दे, तरीही तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, पूजा आहे, तुला काही हाऊसमौज आहे की नाही स्वतःची? आणि तसंही तू कधीही स्वतःसाठी नवीन काही मागत नाहीस. ते काही नाही, पूजेला तू एकदम छान दिसायला हवं. सगळ्यांनी तुझं कौतुक करायला पाहिजे. नवीन साडी घ्यायची म्हणजे घ्यायची. ठीक आहे आई, तुम्ही म्हणाल तसं. आता कसं? काय ग, ती साडी कुठली? ते जाधव काकू नाहीत का, त्यांच्याकडे लग्न होतं बघा, तेव्हा लग्नात दिली होती त्यांनी. बघू जरा, आणते. तोडे? माझे तोडे इथे कसे? आणि हा पाऊच, हा तर माझा नाहीये. बघ, सापडले ना? तरी मी म्हणत होते घरातच असतील, नीट शोध.
ते पाऊच मध्ये ठेवलेत आणि विसरून गेलीस. उगाच जीवाला धाकधूक लागून राहिली होती आणि मग हरवले हरवले असा गोंधळ घातला. हो ना? मी तर तोडे असेच ड्रॉवर मध्ये ठेवले होते. मग हे पाऊच मध्ये कसे गेले? आणि हा पाऊच सुद्धा माझा नाहीये. नक्की काय चाललंय? कुठून आला असेल हा पाऊच? काय ग, लक्ष कुठं आहे तुझं? नाही नाही, काही नाही, आहे ना लक्ष. बोला तुम्ही. तोडे पूजेच्या आधी सापडले हे खूप बरं झालं. आता नीट सापडतील अशा ठिकाणी ठेव. हो. हा, आणि साडी आणल्यानंतर लगेच ब्लाऊज अंजलीला शिवायला दे. हो. आणि हा पसारा कोण आवरणार? आवरतो पटकन. मी आवरते. हॅलो, हां बोला ना. हो, तुमचे सगळे ब्लाऊज तयार आहेत. तुम्ही दुकानात येऊन घेऊन जा. काका, येते आम्ही. अगं अशीच कुठे चाललीस? हेल्मेट घेऊन जा की. स्कूटी तर विकली, आता यांना काय सांगू?